गोव्यातल्या मडगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होताना दिसतेय। गंभीर आजारी असलेल्या दोन वृद्ध महिलांना शवागृहात ठेवल्याची घटना समोर आली। गेल्या आठवड्याभरापासून या दोन्ही आजारी वृद्ध महिला शवागृहात आहेत। जनावरांप्रमाणे त्यांना अक्षरशः वागणूक दिली जाते। ही सुन्न करणारा हा प्रकार आहे। या कृत्याने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचं क्रूर रूप चर्चेमध्ये आलेलं आहे। विशाल नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। विशाल, हा सगळा काय प्रकार आहे? या महिला कोण आहेत आणि प्रशासन काही कारवाई करतंय की नाही? मॅडम, महिला आहे त्या बिगर गोमंतकी आहे असं डॉक्टरचं म्हणणं आहे। त्यांना 15 दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं। त्यांना त्रास होत होता म्हणून ऍडमिट केलं होतं। त्यांना खाटा आहेत, आता 7 खाटा आहेत, पण त्या खाटावर न झोपवता ज्या जागी मृतदेह ठेवले जातात तिथे त्यांना ठेवलंय सध्या। पण म्हणजे बिगर गोमंतकीय आहेत म्हणून त्यांना अशा प्रकारची वागणूक मिळते, नेमकं कारण काय आहे? कारण हेच आहे की ते बिगर गोमंतकी आहे, त्यांना पाहणारा कोण नाही असं डॉक्टरचं म्हणणं आहे। डॉक्टर राजेंद्र काकोडकर यांच्याशी बोरकर यांच्याशी माझं बोलणं झालंय। ते म्हणतात की इथं कोण नाही त्यांना पाहायला, कोण पाहणार त्यांना, म्हणून आपण ते बाजूला ठेवलंय म्हणतात। म्हणजे हा खरं तर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे। हा गोव्यातलं प्रशासन काही कारवाई करते की नाही याच्यावरती? प्रशासनाचा अजून काय आवाज नाही मॅडम, कारण आताच विधानसभा सुरू आहे, पण विधानसभेत हा विषय काय आलेला नाही। धन्यवाद या माहितीबद्दल।